मल्हारगडचा हा पार्ट तिसरा आहे। महादरवाज्यातून आत आल्या इथे शिवाजी महाराजांची एक मूर्ती मस्त आहे, तर तिथं समोर आल्यावर तळ मजला होता, तिथं जाण्यास तर काय धाडच झालंच नाही आमचं। ते इकडचं नाही, ते झाड आहे त्याच्या साईडचं ते छोटावाला दगड आहे ना। शेवटपर्यंत तर काय आम्हाला तिथं मोर दिसला नाही, इथं हरिण तेवढं पळताना दिसलंय बघा। तुम्हाला दिसतंय नाही कमेंट करून नक्की सांगा। मल्हारगडावर 1 ते 2 तास सगळं फिरून झाल्यावर म्हणलं जाता जाता एक टाइम लेफ्ट तर काढावं, कारण ते काढल्याशिवाय आपलं मनच भरत नाही। तर मंडळी, आपल्याला एवढी एकच ट्रिप करायची नाही, तर ह्यानंतर अजून 2-3 आहेत, ते बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो नक्की करून ठेवा। घरी जाताना पाऊस तेवढं नक्की येणार होतं एवढं माहित होतं, कारण आबाळाकडे बघून तसं वाटतच होतं। गड उतरताना आपली गाडी चालूच केली नाही, म्हणलं 1 ते 1.5 किलोमीटरचा उतार आहे, जाते ते पण ऑफ रोडिंग करत। गडाच्या पायथ्याशी सगळ्या बागायत आहेत, ते पण चिक्कू, सीताफळ, पेरू वगैरे। गाडी थांबवून पेरू किंवा सीताफळ खायची इच्छा होती, म्हणलं नको, म्हणलं आपण इथं नवीन आहे, गावलं की लय मारतील आपल्याला। त्यानंतर 10-15 मिनिटात आलो फुरसुंगी पॉवरला आणि इथं थांबलो सुनीलसाठी, कारण त्याला जायचं होतं कात्रजला। पीएमटी तर काय थांबली नाही, शेवटी आपलं बेकराई नगरच्या डेपोला गेलो, मग तिथंच त्याला सोडून आलो। आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच होतं, तर भावांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।